पोट्ट्यो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बेसिकली आज तुम्हाला पूर्ण मी अपडेट दाखवतो आणि आम्हाला दरवाजे आणायला जायचं होतं बाथरूमसाठी, ते पण तुम्हाला दाखवतो. त्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया विदाउट एनी डिले. चला. तो अभी फाइनली वॉशरूम का काम भी स्टार्ट हो चुका था. आपला जो वॉशरूम होता एवढा बनला 3-4 दिवसामध्ये. पुरं खाली जे आहे कॉलम बिंग वर टाकून दिली, हे बघा बिंग जे आहे आणि एवढं बनलं. और फिर हम गए चौकट खरीदने. अब नया वॉशरूम बन रहा है तो चौकट तो लगेगा ना भाई. आम्ही 2 चौकट घेतले आहेत वॉशरूम साठी आणि हॉलपास वगैरे पण आणला त्यात पुलसिंग भाऊ. आता पुलसिंग भाऊन आम्ही 2-3 जागेवर गेलो, सगळं आलं. आता चाललो आम्ही थांबणार नाही ऑटोमध्ये. चला आता आपण जाऊया आपल्या प्लॉट. फायनली चौकट आणला आम्ही. तर हे चौकट जे आहे वॉशरूम साठी घेऊन जाणार आणि तुम्हाला मी एक दाखवतो. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलंच ना, मी फवारा मारला होता. तर फवाऱ्यानं किती फरक पडला या पुरे 5-6 दिवसात मला दाखवतो. चला इथे पाहून घ्या, पुरं जे आहे सोकलं होतं. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जरूर बघा, तुम्हाला दिसणार की किती हिरवं होतं. आता हे पुरंच सोकलं आहे, क्लीन झालं. इथंही मारला होता आपण फवारा, पुरा पत्ता एकूण एक पुरा सोकून गेला तिथपर्यंत. मागचं दाखवत तुम्हाला एकला चेक करून. एवढं झालं पुरं क्लीन. हेच मागचं जे होतं तेही सोकलंय बरंचसं, पण हे जे आहे ॲक्च्युली हे पुरं हिरवं होतं आणि गवत जे म्हणजे दाट आहे एकदम, त्यामुळे काही असं फरक नाही पडलं, जास्त असं सोकलं नाही होतं. तरी बरंचसं क्लीन झालेलंच आहे आपलं. त्यासोबतच आता आपल्या जो वॉशरूमची दिवार होती ती पुरी बनली आहे. हे बघा, चेक करून घ्या इकडे तुम्ही. तर आज हे पुरी दिवार जी आहे वॉशरूमची पुरी उभी होऊन जाणार, चौकट पण लागून जाणार, जे आपण सध्याच घेऊन आलो. आणि इथं कॉलम पण टाकून दिले इथे आणि मागच्या साईडने. त्यासोबतच या 3-4 दिवसात जे आहे आपले जे सज्जे असतात रूमसाठी ते पण पाडून घेतलेले आहे आम्ही. एक किचनमध्ये जे चौपट लागले अशी चेक करून घ्या. इथे एक, इथे एक, तसंच इथे येणार. माझा असा विचार आहे की आता इथला जो दरवाजा आहे चौपटचा या साईडने काढावा, एक्झॅक्ट साईडला. म्हणजे कसं होणार, इथं समजा मी गेलो, इथं बेसिंग येणार आहे, तर इथून हा दरवाजा अंदर ओपन होणार, इथून या साईडने समजा असा.